पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हे प्रकरण दिसतं तसं नाहीये। रुपालीबाई साहेब माझ्याशी ज्या पद्धतीने वागतात बोलतात त्यावरून तरी असं वाटतंय की हे काहीतरी वेगळं आहे। त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला हे खरं आहे, पण नेत्रा नेत्रा साहेब बरं झालं तुम्ही आलात। मला तुमच्याशी रुपालीबाई साहेबांबद्दल खूप महत्त्वाचं बोलायचं आहे। नेत्रा, जे घडून गेलं त्यावर मला काही बोलायचं नाही। काय झालं साहेब? नेत्रा, तू सांगितलं ना मला या विषयावर नाही बोलायचं आहे। तू फक्त अद्वैतच सुरक्षित कसा राहील याकडे लक्ष दे। साहेब पण मला नेत्रा, तुला कळतंय काय घडले? त्यामुळे अद्वैतचं रक्षण या व्यतिरिक्त आपण दुसऱ्या कुठल्याही विषयावर नको बोलायला सध्या तरी। साहेब पण अशाने आपण पुन्हा खूप मागे जाऊ। नेत्रा, मला खरंच काही कळत नाहीये। दिवसेंदिवस प्रॉब्लेम्स वाढत चालले। मी नुसता गोंधळून गेलोय आणि अशा वेळी ज्या गोष्टीला प्रायोरिटी द्यायला हवी ना मी त्याच गोष्टीला प्रायोरिटी देतोय। आणि सध्या माझी प्रायोरिटी रुपाली आहे, कारण तिला माझी जास्त गरज आहे। साहेब एक सांगू तुम्हाला, मला ह्याच गोष्टीची भीती होती। साहेब कदाचित हे सगळं जे काही घडलंय ते नेत्रा, सकाळपासून रुपालीने काही खाल्लं नाहीये। तिला खायला देशील? देते। सॉरी काय सॉरी? दाराचं लॅच लावलंस तू? ताई, मी नाही लावलं लॅच। मी फक्त ते स्क्रू लूज केले। ते लॅच कसं लागलं मला नाही माहिती। तुला काय माहित असतं? तुझ्याकडनं अपेक्षा करणंच सोडून दिल्या मी आता। ठीक आहे, तर सॉरी बोलतोय ना मी। झाली माझ्याकडनं छोटीशी गडबड। थोडीशी? तू जीव गेला असता इथे माझा। सगळं पणाला लावून मी जे केलंय ना ते माती मोल झालं असतं। जीव वाचलाय माझा तू माझ्या सर्वात मोठ्या शत्रूमुळे। म्हणजे या शत्रूचं काहीतरी देणं लागते मी। उपकार केले त्या नेत्राने माझ्यावर, त्या उपकारांची परतफेड करेनच मी। बाईसाहेब तुम्ही जेवून घ्या, बरं वाटेल तुम्हाला। हे बघ ताई, आणि आता काही झालं ना तरी तू हे असं काही करणार नाहीस। आता तू आम्हा सगळ्यांना हवी आहेस, हो की नाही नेत्रा? मी आलो। थांब ग। मी मेले असते तर सगळ्यात जास्त आनंद तुला झाला असता। का वाचवलंस मला? बाईसाहेब कोणाच्या तरी मरणाने आनंद व्हावा इतका वाईट विचार नाही करू शकत मी। विचारलेला प्रश्न समजत नाही का ग तुला? कशासाठी वाचवलंस? मला मरायचं होतं।
बाईसाहेब, मरण ही खूप सोपी पळवाट आहे आणि मुळात तुमचा जीव मी नाही वाचवलाय. देवी आईची इच्छा होती तुमचा जीव वाचावा, म्हणून माझ्या हातून तिने हे घडवून आणलंय. असं नाही मरू देणार मी तुम्हाला बाईसाहेब. असं मरू देणार नाहीस म्हणजे? मग कसं मरू देणार आहेस? काय झालं? तुम्ही दोघी अशा का बघताय माझ्याकडे? सॉरी, तुमचं काही सिक्रेट टॉक सुरू होतं का? आधी तिला थँक्यू म्हणत होते रे मी. तुझे उपकार कसे फेडू ग मी नेत्रा? सहजासहजी सोडणार नाहीये तुला. थँक्यू. नेत्रा, खरं तर मी पण बोलणार होतो तुझ्याशी आज. काय झालं साहेब? काही नाही. थँक्यू सो मच नेत्रा. आज तू माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्वाच्या माणसाचा जीव वाचवलायस. तुझे हे उपकार मी कधीच नाही विसरू शकत नेत्रा. थँक्यू. तू जेवण घेऊन आलीस का आईसाठी? आई, आज जेवण मी भरवणार तुला. अरे आधी मी काही ऐकणार नाहीये तुझं. ये इकडे. आधी मला खरंच आता नकोय. मी आजारी असतो तेव्हा भरवतेस ना तू मला. आता मी तुला ठीक आहे. संपलं? सावकाश सावकाश सावकाश. मी पाणी आणतो तुझ्यासाठी. आजोबा, मी काय करू? मला काहीच कळत नाही हो. इतके दिवस मला खूप प्रश्न पडत होते आणि त्या प्रश्नांची उत्तरच सापडत नव्हती. आता कुठे हळूहळू मला त्या प्रश्नांची उत्तरं सापडायला लागली होती आणि हे सगळं होऊन बसलंय. आजोबा ह्या घरात फक्त तुम्हाला माहितीये रुपाली बाईसाहेब कशा आहेत ते. मी तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाहीये.
मी शेखर साहेबांना तेच सांगायचा प्रयत्न सुद्धा केला, पण आणि आज रुपालीबाई साहेबांनी जे काही केलंय ना, मी आतापर्यंत जितके प्रयत्न केले ते सगळे धुळीला मिळाले. मला खूप भीती वाटते त्यांची. रुपालीबाई साहेब काही करू शकतात, म्हणजे अगदी काहीही करू शकतात आजोबा. आणि त्यांचं खरं रूप लवकरात लवकर सगळ्यांसमोर नाही आलं ना, तर त्या मला भीती वाटते त्या आदवय साहेबांच्या जीवाचं. नाही त्या शांत नाही बसणार. मला माहितीये त्या शांत बसूच नाही शकत. आजोबा या घरातलं कोणाला काही झालं तर मी काय करू? मी कसं सगळ्यांना पटवून देऊ? मला नाही. काय करू ग तुझं? का अशी वागतेस? तुझ्यामुळे माझ्या घरच्यांना किती त्रास होतोय. आजी, एक शब्द बोलू नकोस. सगळ्यांना त्रास देतेस आणि वर चांगुलपणा दाखवून जीव सुद्धा वाचवतेस. नक्की तुला काय सिद्ध करायचंय? नाही आजी. हे बघ, तू रुपालीचा जीव वाचवलास म्हणून मी आयुष्यभर तुझी ऋणी राहील. पण एक लक्षात ठेव, आज तिच्यावर हा दिवस तुझ्यामुळेच आलाय. आजी, तुम्हाला वाटतंय तसं खरंच काही नाहीये? तुला सांगितलेलं कळत नाहीये का? जा जा इथून तू. आणि एक लक्षात ठेवायचं, अद्वैतचं तू रक्षा कवच आहे असं शेखरचं म्हणणं आहे, म्हणून तू या घरात आहेस. जा तू. रुपाली, ते तशी इथे का बसलीस? आधी उठ. चल आधी उठ. उठ उठ. चल सावकाश. बस. झोपली का नाहीस? सॉरी. सॉरी काय? शेखर सॉरी. मला कळतंय माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना किती त्रास झाला. रुपाली, मला असं वाटतं आपण हा विषय आता सोडून द्यायला हवा. इतकं सोपं नाहीये शेखर माझ्यासाठी हे सगळं विसरणं. मला कळतच नाहीये माझ्या जगण्याला काय अर्थ आहे. मी का जिवंत राहिलीये? नाही रुपाली, नाही. मी तुला रिक्वेस्ट करतो, प्लीज पुन्हा असं म्हणू नकोस. मग काय करू शेखर? मी बायको म्हणून कुठेतरी कमी पडले मी. असं नाहीये. असंच आहे शेखर. जी बायको आपल्या नवऱ्याच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकत नाही, ती कुठेतरी कमीच पडते ना. त्या योग्यतेचीच नाही. त्या प्रश्नांपेक्षा तू महत्वाची आहेस रुपाली. तू आणि अद्वैत माझं सर्वस्व आहे. तुम्हा दोघांपैकी कोणाला काही झालं ना, मी कोलमडून जाईन. पण शेखर कुठेतरी
माझ्या मनात ते राहीलच की मी तुमच्या प्रश्नांना उत्तर नाही देऊ शकले. तुझा माझ्यावर विश्वास आहे का नाही? खूप, माझ्यापेक्षा जास्त तुमच्यावर विश्वास आहे शेखर माझा. झालं तर आपण हा विषय सोडून द्यायला हवा आणि डोळ्यात पाणी नाही. मला वचन दे, ह्या पुढे जीव देण्याचा विचार सुद्धा मनात आणणार नाहीस. थांब, पाणी आणतो. प्रश्नांची उत्तरं शोधत होतास ना शेखर? आला मोठा मला प्रश्नांची उत्तरं विचारणारा. साहेब, आत येऊ? हो, तुमच्यासाठी कॉफी, ब्लॅक कॉफी आणली आहे. थँक यू सो मच. I was eagerly waiting for my coffee. Thank you. Bodyguard? तुम्हीच म्हणता ना मी तुमची बॉडीगार्ड आहे म्हणून. मी परत आल्यापासून तुम्ही मला एकदाही बॉडीगार्ड म्हणून हाक नाही मारली. काय म्हणालात? बॉडीगार्ड. सो बॉडीगार्ड, तू गोष्टी विसरायला लागलीस का हल्ली? नाही का, काय झालं? मान्य आहे मध्ये थोडा गॅप पडलाय, बट आपण आपले रिच्युअल्स परत सुरू करायला हवेत ना. म्हणजे मला काही कळलं नाही. घे पटकन. नाइस. चीयर्स. पी आता की नाक दाबू तुझं? नाही, पी पटकन. चेहरा बघ तुझा. नेत्रा, सॉरी मी पुन्हा पुन्हा तेच बोलतोय, बट थँक्यू सो मच नेत्रा. काल जर तू नसतीस ना तर आईला. नेत्रा काय आहे, एकतर मी इतकी वर्ष आईपासून खूप लांब होतो आणि आता जर आई माझ्यापासून लांब गेली ना तर मला नाही सहन होणार ते. शी इज एव्हरीथिंग फॉर मी. आई म्हणजे माझ्यासाठी जग आहे नेत्रा. खरंय साहेब, आईपासून मुलाला फार दिवस दूर राहता येत नाही. तुम्ही कधी ममता मावशींच्या बाबतीत असा विचार केला असता तर किती बरं झालं असतं. पण यात तुमचा दोष नाही. हॅलो, काय झालं परत ओव्हर थिंकिंग सुरू? नेत्रा, मला डॉक्टरांनी क्लिअर सांगितलंय की तुला काहीही मानसिक आजार नाहीये. तू मेंटली खूप स्ट्रॉंग आहेस आणि तू किती स्ट्रॉंग आहेस हे तर तू काल प्रूव्ह केलंच आहेस, हो ना? सो आता हे असे विचार करणं थांबव आणि स्पेशली ते युजलेस विचार तर अजिबात डोक्यात आणू नकोस, जेणेकरून तुला त्रास होईल. नेत्रा, नाही 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 साहेब, पी 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 पटकन की नाक दाबून पाजू? नको. संपव पटकन. येऊ अजून? नाही नको, खरंच बस, खरंच.